नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे. तर आज बघा आपण किती यम्मीचा पास्ता बनवत आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा त्यामध्ये तेल घातलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला आता पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये मॅक्रोनी म्हणजेच पास्ता घालणार आहोत. तर यामध्ये मी घालते पास्ता. आता पास्ता व्यवस्थित आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे. पास्ता बघा व्यवस्थित बॉईल झालेला आहे. आता यामधलं सगळं पाणी मी काढून घेते आणि आता आपण फोडणी देऊया. तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. त्यामध्ये जिरा घातला आहे, राई घातलेली आहे. त्यानंतर यांना व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत लसूण आणि लसूण व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायचं आहे. कारण जेव्हा आपण पास्ता वगैरे बनवतो तर आपल्याला लसूण घालणं जरुरी आहे, आलं पण घालणं जरुरी आहे. हे बघा आता लसूण मी यामध्ये घातलेलं आहे. याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित याची कच्चे पण जाईल आणि लसूण व्यवस्थित परतला जाईल. लसूण आता चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि तुम्हाला नाश्त्याला कोणती रेसिपीज बनवायला आवडते किंवा खायला आवडते नक्कीच मला कमेंट करून कळवा. तर आता यामध्ये आपण घालणार आहोत कांदा. तर कांद्याचे मी अशा प्रकारे स्लाईस बनवलेले आहेत. तर तुम्हाला कोणत्या प्रकारे नाश्ता करायला आवडतो नक्कीच मला सांगा. हे बघा कांदा मी असा उभा पातळ पातळ कापून घेतलेला आहे. आता याला व्यवस्थित सॉटे करून घ्यायचं आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जेणेकरून याच्यातला कच्चा पण जाईल आणि कांदा व्यवस्थित लाल होईल. हे बघा अशा प्रकारे कांदा आपल्याला यामध्ये व्यवस्थित सॉटे करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हे बघा कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे मी. आपण यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची. तर हिरवी मिरची मी 2-3च घातलेली आहे. तर हिरवी मिरची ॲड करायची आणि थोडंसं आपल्याला सॉटे करून घ्यायचं आहे जोपर्यंत मिरची थोडीशी शिजली जाईल. त्यानंतर व्हेजिटेबल ॲड करायचे आहेत. तर व्हेजिटेबल तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता. तर यामध्ये मी शिमला मिरची घालत आहे. शिमला मिरची व्यवस्थित आपल्याला आधी शिजून घ्यायची आहे. त्याचं कच्चं पण सर्व काढून घ्यायचं आहे. ॲक्च्युली मी कढई थोडी छोटी घेतलेली आहे त्यामुळे यामध्ये जास्ती स्पेस नाही आहे. आता यामध्ये मी घालते टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये व्यवस्थित मॅश होऊन जाईल. आता हे बघा टोमॅटोसुद्धा व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत. तर सुरुवातीला त्यामध्ये मी घालते अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर आणि या सर्वाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण एकदम झटपट पास्ता बनवू शकतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये सॉससुद्धा ॲड करू शकतात. सॉसनेसुद्धा याची चव अजून मस्त येते. आता यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे. जास्त घालायची गरज नाही आहे कारण आपण हिरवी मिरची पहिलाच ॲड केलेली आहे. तर अशा प्रकारे आता याला सर्वाला मिक्स करून घेते मी जेणेकरून हे व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. आता यामध्ये आपण घालूयात बॉईल केलेली मॅक्रोनी म्हणजेच पास्ता यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून एकदम व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. अशा प्रकारे मी यामध्ये पास्ता घालून घेते. जरा भांडं थोडं मोठंच घ्या यामध्ये म्हणजे जागा होईल व्यवस्थित त्याला मिक्स करायला. हे बघा आता मी यामध्ये मॅक्रोनी सगळी घालून घेतलेली आहे. आता याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशा प्रकारे एकदम झटपट कमी वेळात आणि चविष्ट असा नाश्ता तयार होतो आणि कोणालाही आवडेल असा एकदम मस्त यम्मी असा पास्ता. तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला आणि कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. हे बघा आता पास्ता व्यवस्थित मी मिक्स केलेला आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आता मीठ घातलेलं आहे. आता याला मी मिक्स करून घेते जेणेकरून मीठ व्यवस्थित सगळीकडे लागेल. तर जास्ती झंझट वगैरे काही नाही आहे, एकदम फटाफट होतो. हे बघा दिसतो ना किती यम्मी एकदम मस्त. आता बघा पास्ता आपला जवळजवळ रेडी झालेला आहे. फक्त आता गार्निशिंगसाठी आपल्याला थोडीशी कोथिंबीर यावरती घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कोथिंबीर मी थोडीशी घालून व्यवस्थित मिक्स करून घेते. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कोथिंबीर आणि सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतील. हे बघा किती मस्त दिसतोय ना यम्मी एकदम डिलिशियस टेस्टी. तर नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी.
आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.